काय म्हणता मग इंस्टा फॅमिली असं काय सगळे उठून चाललो होतो भोळात भंडाराचं काम होतं गंजगीजकडे इकडे शेगडे वगैरे आणा लागत होत्या चाललो आम्ही भोळात आता ट्रॅक्टर काढला ट्रॉली गिली घेतली पंजी गिंजी काढून चला म्हटलं सकाळी सकाळी उठवलं यानं 6 वाजता उठवलं घरचं पुलीकडलं काम केलं मग ते ट्रॅक्टर काढला मग चाललो आम्ही आता बुद्धविहाराजवळ इकडून मंदिर इकडून बुद्धविहाराचं मंदिर एकाच जवळ बुद्धविहार हनुमानचं मंदिर आमचे गाव चाललं मला रीत्या घेतले फोन लाव म्हटलं लावला म्हणते तू टेन्शन नको मला ठीक आहे चल गजा उठला असेल का पण तो हो म्हणे तो त्याला फोन लावता येतो म्हणे ठीक आहे टोन घेऊन तुझं असेल म्हणे तो ठीक आहे थांबू म्हटलं काय पाहिलं मला ठीक आहे टेन्शन नको म्हणते मॅल मला नाही वाटत ना पाहिलं तो दातच घाशे तो गेला घरात आज दिल्याबरोबर आला तो तर टोन नाही उठलो काही नाही दात घाशे बा बळत धुतो म्हणे तोंड चल रस्त्यानं धुतो म्हणे मी ठीक आहे मला जा रस्त्यानं धुजो म्हटलं भोळ्यात गेल्यावर आला दात काढले पा कसा खूप माजरीवानी दाता काढे आला चल रे बा लवकर सौऱ्या कायचं काय सौऱ्या काढायला तयार नाही लवकर ट्रॉली काढली गिळली तसंच म्हटलं पोमदा पुढे थांबू दे काय काय घ्यायचं विचारू म्हटलं मी थांबू दे काय काय नाही विचारून घेऊ म्हणे एकट्टा डबलच काम नाही पाहिजे तुम्ही तसंच पोमादा म्हणे 2 गंजाना म्हणे 1 शिगडी आणा म्हणे कळी गावातच आहे म्हणे धाम्या आणजा म्हणे ठीक आहे आणतो तर चाललो आम्ही गावाच्या बाहेर मोरीजूर चाललो आता आम्ही भोळा इकडून तिकडून सर्व वावरात आपल्या इकडे जंगलाचं समोर गावात अर्धं आपलं जंगलातच आहे समजा तसं याच्या काय मस्कराचं काय म्हणते एकुलतीचं हसू राहिले बा हे लेकरं रित्या म्हणते मी पागल झालो म्हणते नाही तो पहिल्यापासूनच पागलाच म्हटलं सकाळी तोंड नाही धुतलं काही तसं झाला म्हटलं रे काय मला अंग नाही धुतलं आता मंदिरात घुसशील म्हटलं नाही म्हणे मंदिरात नाही घुसत म्हणे मंदिरातच जा लागते म्हटलं हो म्हणतो मंदिरातच जा लागते म्हणे आणायला धान्य किमे सर्व मंदिरात मी मंदिरात नाही म्हटलं अंग नाही धुतलं ठीक आहे म्हणे आम्हीच जातो म्हणे तिघं मला जातो मी तिघं मी काही येत नाही म्हटलं मंदिरात बाहेरून घेतो म्हटलं सामान ट्रॉलीतच ट्रॉली चालतं का म्हटलं ठीक आहे मला चला म्हटलं मी अंगिंग धुतो म्हटलं मग घेतो नदीवर अच्छा अंगिंग धुतो म्हटलं थांबू देजो म्हटलं पुलावर अंग धुतो का पण पाणी खराब आहे मला कायलर बा चांगलं असतं दरवर्षी या टाईम मी काय या बाहेरून खराब आहे मला पाऊस दे म्हटलं खराब आहे चांगलं म्हटलं तुला जीवावर येतं खांद्याला सांग म्हटलं तूच पाय म्हणे आता त्या डोळ्यानं म्हणे ठीक आहे पाहतो म्हटलं मी माझ्या डोळ्यानंच पाहतो पाणी कसं आहे नदीचं काय हे पाटण म्हटलं हट्टन नाही तिकडून कोणची गाडी आली की नाही भटकून उडून देते म्हटलं एवढं हॉर्न घेऊन देत द्या म्हटलं सगळ्याले काय चाललो आहे तर झटका लागला मोबाईल खाली घेत इकडे केला इकडून मोबाईल खाली दाखवला इकडे आलं पुलावरचं पाणी पावरलं तर हिरवगार आजूबाजूला पोंगे पांगीत दिसू राहिले म्हटलं कायचं काय जाऊ बा मी दूध मला खदनीचं पाणी नाही म्हणून गेली हिरीत का कायसाठी आम्हाला इतकी मोठी हिरीत अंगू म्हटलं तर चालू आता आपण भोळ्याला म्हणलं कुठून चालतं माझ्यासमोर रस्ता आहे म्हटलं आता एक गाडी राहते मला फिरून उभी काळ्यात नाही म्हटलं तो आपण पाठी मागून जाऊ म्हटलं ठीक आहे गाड रस्त्याने जाऊ म्हणे मागून मला चालते चल म्हटलं लवकर घे म्हटलं सगळ्या आता ट्रॅक्टर जायला लस स्लो केला गावात आल्याबरोबर कायचं काय म्हटलं गे लवकर काय काढायला म्हटलं सगळं इतक्या 30 स्लो केला ट्रॅक्टर नाही म्हटलं काही नाही चालले म्हटलं मग चाललो आम्ही आता यातल्या पुढच्या रस्त्याने चालतं मागच्या नाही म्हणून मागच्या गाड रस्त्याने जाऊ म्हणे मला ठीक आहे घे म्हटलं पट म्हटलं ट्रॅक्टर लवकर चाल म्हटलं अंगीन धुवा लागते म्हटलं खद्याने जाऊन नाही रे म्हटलं खद्या चांगलं पाणी नाही म्हटलं बे त्या दुसऱ्या खद्या येते का नाही सरळ खद्या पाणी नाही म्हटलं ठीक जर गावात एंटर केली तुझे कुत्र दिसलं कुत्र काही उठत नाही म्हटलं पाहिजे डशीन गिशीन म्हटलं नाही म्हणे चल बाबा कुत्र उठलंच नव्हतं 35 टाईमपास झालं तर मला 2 मिनटं कुत्र उठलं कसं चाललं आम्ही म्हटलं पुढे तितकं व्हिडिओ काढलाच नाही म्हटलं चालले चल मला घेणे नाही म्हणे इकून मागच्या गाड रस्ते मला ठीक आहे या गावातले लोक उभे होते म्हटलं ती मला चल म्हटलं लवकर घे मागच्या रस्त्यानं पाहिजे म्हटलं तिकडून एखादी गाडी फाडी येईन म्हटलं इकून घे आपल्या इकून
त्याचं काय तो ऐकायला तयार नाही आणि घेतला बाबा साईडले आणि तिकडून गाडी आली अचानकमध्ये. गाडी अचानकमध्ये आली. मला जाऊ द्या गाडीला मग लगे टाक गाडी गेली टाक लवकर म्हटलं. गाडी खाली निघून द्या जो थांबायला घेऊन म्हटलं तुले टाकला बा ट्रॅक्टर म्हटलं गाडी रस्त्यानं चल म्हटलं पटपट चाल नाही लवकर लवकर घे म्हटलं मंदिर दूर ऐकून म्हटलं गाडी रस्त्यानं लवकर घेतो म्हणे थांब म्हणे म्हटलं घे पटपट पटपट म्हटलं पुढे ट्रॅक्टर दिसला म्हटलं तो घे म्हटलं तुला जमत नसेल त्या ट्रॅक्टर बरोबर नाही म्हणून जमते चल दे म्हटलं मग पटपट पटापट चल दे म्हटलं. आज चाल देऊ राहिला ट्रॅक्टर. तो आबा दिसले म्हणे आबाले म्हणे संध्याकाळी जेवायला जा म्हणे आलं ते टाइमपास होते म्हटलं थांबवतो काय म्हणे हा नाही थांबवले आणि चल दे म्हटलं सौऱ्या पट कायच काय चाललो होतो गाडी रस्त्यानंतर ते लोक उभे म्हटलं लवकर सगळं मंदिर जवळचं म्हटलं तू वर चढव ट्रॅक्टर म्हटलं लवकर मंदिर रिवर्सला हे बा आपल्या इकडे हरभर राहायला बी म्हटलं त्यात काय ते लोक कोणा व्हायला नाही म्हटलं खायला भेटलं नाही म्हटलं या बारीक हरभर काही सीजन केलं काही नाही म्हटलं आलो आपण मंदिराजवळ घर काटले गिटले म्हटलं गेला घर रिवर्समध्ये लाव फालकं गेलं का खोला लागतं म्हटलं एक तर खाली ठेवावं लागतं फालकं तुटेला म्हटलं तिथे चाललं म्हटलं फालकं गेली का म्हटलं रिवर्स लाव खपकन सौऱ्या म्हटलं सौऱ्यानं घेतला रिवर्स म्हटलं लाव म्हटलं रिवर्स पाहून घेऊ रिवर्स लावला तसं खाली उतरलो अंधारलं हनुमान काळा मारुती आमच्या इकडं म्हटलं भळात पाहायला हाती आहे तसंच म्हटलं चला म्हटलं आता घ्या आपल्याला केलं पलवा कुठून सामान घ्यायला लागतं घ्या म्हटलं कार म्हटलं आधू तू काही आला म्हटलं गावात तू म्हणून 2-4 दिवस झाले आलो हो आलो म्हटलं तो बा तिकडून काहीतरी घेऊन चालला म्हटलं आम्ही ट्रेन बसलो म्हटलं आम्ही खाली हात ठेवून घेऊन आला म्हटलं त्यासोबत बोललो खाली उतरून बसलो म्हटलं त्याच्यावर हा आला म्हणजे वर चढ मला ठीक आहे वर चढलो वर चढलो तर मग खाली ठेवली मला घेऊन जा म्हणते मला ठीक आहे थांब आलोच अजून मी उचललं मस्त हलकीच होती म्हटलं डिलिव्हरी त्याचं इथं घे म्हटलं इथं उचलली त्याला कन्नारलाच बा म्हणतात यानं आणलं याने आणली गंजवडी मोठी मला गेलो का टाकन रे सग मला सोडते म्हटलं मागे गिंग ठेवतो एक वस्तू आता म्हणे मागे म्हणे यायला अजून का मग यानं आणले बकेटा उचलले धामे गिमे आणले उचललं बाहेर तर ठेवता येते म्हटलं गंजात टाकून देतो म्हटलेलं ढाकण काढ ठेवलं अंदर तर झालं आपलं काम म्हटलं तर मला फालकं गेली मध्ये पिढे राहिले म्हणते पिढे लहान लवकर किती 5-7 म्हणते आण म्हटलं तर 6 पिढे आणले म्हटलं तशी पिढी घेतलं ना अजून करायला नाही म्हणते काहीच नाही राहिलं अंदरून घेतो म्हणजे कोण काय आहे का बायला विचारून घेतो अंदरून लावून घेतो म्हणत लाव पटकन नाही म्हटलं चव म्हटलं आता हे पुरं बाहेरून दाखवलं मंदिर भोरचं मंदिर हे आले म्हटलं फालकं लाव म्हटलं हा अंदर बसला असता टेक्का लावून बसतेस का म्हटलं हे लावू लाग म्हटलं फलका यायला उचलीन मी हा आद्या म्हणे घेतलं का नाही म्हणे ब्लॉकमध्ये मला घेतलं तुझे सगळ्यात पहिले घेतलं म्हटलं याला गैरे सर चप्पल गिप्पल घाल म्हटलं लावगी फालकं लावा म्हटलं हे फालकं लावून राहिली हा इकडे पाक आवाज जोराला म्हणजे ढिल्ल्या चांगलं तरी काही वाजू म्हटलं वाजवशील गाणे लाव म्हटलं मोबाईलला व्हिडिओ तरी काढतो नाही म्हणे असंच काय म्हणे दम आहे तर मला एक्स्ट्रा टाकू माणूस किती नाही म्हणे टाक म्हणे ठीक आहे तू या टाकू हा चुंबाचा टॅम म्हणते याला अक्कल आहे काही बोलल्याच्या वक्ती कायचं काय चाललं मग ट्रॅक्टर बसले मॅलो तू ट्रॅक्टर चालू सोरायला नको चाल देऊ म्हटलं घ्या ऐकून सर निघते म्हटलं गेलीशी म्हटलं 4 मधलं नाही म्हणे हायच म्हणतं तीच उभी आहे म्हणे 4 मला काय बाबा काढीन म्हटलं तो चल त्या आता टाईमच झाला ट्रॅक्टर चालू केला पुढे घेतलाच
पुढे घेणंच लावला यानं वाजवून लावलं तर मला थांबा कला करतील लोक बोळातले देतील नाही तसे सामान आपल्याला डबल भागवतचं काम आहे तर म्हटलं नाराजगी नाही करायला लागत म्हटलं देवाला चल म्हटलं तो आता फुरीवर गिरीवर काढते नाही म्हणते त्यानं काढली नाही म्हणते गाडी त्याला म्हटलं काढता का विचार तसा तो काढतच नाही म्हटलं त्याला जाऊ रिवर्स घे म्हटलं हो आपण चालले जो जिंकून आलो तिकून रिवर्स घेतला म्हटलं सौरा तेव्हा चांगलाच चालवतो म्हटलं तो ट्रॅक्टर हे म्हणजे तो डेलीवाला आहे म्हणजे डेलीवाला काय म्हणतो हवा जुरा त्याला थांबणार बा निघून दे काढ रस्त्यावर वाजव म्हटलं कायचं काय नाही म्हणे मग तीच वाजवतो म्हणे चाल लोक गाव हा शाख खाऊ घालीन आपल्याला आवाज उरा म्हटलं मी वाजवायला लागेल मग मला तुला माहिती आपण वाजवतो मग चांगलंच वाजू नको नाही आपल्या रस्त्यात वाजवता म्हणजे किती वाजवता मला ठीक आहे चाल चमची टुमटी म्हणजे पाहिजे म्हणे मला पाहतो घेतो चाल देतो म्हटलं काय होते पाहू चालले म्हटलं तर आलो गाडी रस्त्यात हा वाजू राहिला म्हटलं काय रे बा वाजवतो तू थांबणं तर लोक विसरायले पुढे म्हटलं विसरायले म्हणते त्याला घरे हो पटपट झटका लागला हा सुराला मी लो आरामान घे म्हटलं ठीक आहे घेतो आरामाने चल म्हटलं बाहेर रोलनं घे म्हटलं तर मला हे पायऱ्या आबा तुझ्यात म्हणजे हे बंडी कसं काय उभी म्हटलं तशी पाहिली तर बंडी तुटेल होती बंडी तोडली म्हटलं आबानं हे बा बंडी तोडली आबानं शेकड्यासाठी बंडीचं शेकड्याला लावलं चालतं बा चालतं म्हटलं लोक लय कारामती आहेत म्हटलं भोळ्यात बी आपल्या गाव पुढ्या भोळाच्या भोळा आपल्या मागच राहील म्हटलं 1900 सदीत जीवराला आत्ता बी बोल म्हटलं चाल म्हटलं तसं चाललो आम्ही चाललो रस्त्याने लागलो आलो बाहेर गाड रस्त्यानं ते भेटलेले संध्याकाळी जा म्हणते जेवण करायला आपल्या घरी आहे पण चालव म्हटलं पटपट असं काय म्हटलं हा भोळा देऊन लेकरायला कस्टमची चॅलेंज दूर आलं एक गडी स्वीकारमध्ये काय म्हटलं पाण्याला आलो रे बा म्हणते मला पाण्यात आला पाणी घे कस्टम चॅलेंज काय दूर आला द्या लागतात म्हणून लेकरायले मला ठीक आहे दे म्हटलं काय होते ते पाहू म्हटलं आपण पुढे आले आणि पा का झटका दिला भोळाच्या बाहेर आल्यावर टाकत पुरा धुळला केला टर आली तो वाजवतात म्हटलं हो मी वाजवतोच म्हटलं एक वाजवून चालूच आहे त्याचं तरी मी वाजवतो म्हटलं पाय म्हटलं कसं वाजवतो म्हटलं आता त्या जाणून केलं ना म्हटलं हा सुरायला लागलं ताकद ना म्हटलं कंबर काय काय हे पाय म्हटलं हे वाजवलं थांब म्हणते टुटीन फाटीन मला हातानं कळ्यानं वाजू राहिलं म्हटलं माणूस घेत राहता वाजवूच नाही म्हटलं हो म्हणते रित्या म्हणते नाही मी नाही वाजवत म्हणते म्हटलं त्याला एकदा मला आरामशीर येणार आहे भूतनी के चाललो म्हटलं चालले म्हटलं काय होते पाऊस म्हटलं आता पुढे चला म्हटलं कायचं काय चाललो आम्ही पुढे तर चाललो पुढे तर काय म्हणते वाजून दाखवू म्हणते त्याला वाजवत असतो चालत असेल म्हटलं पुढे मग ढाक्कनच उचललं आपटनं लावलं तर नाही हेप्पा म्हटलं असं वाजवतात म्हटलं रित्या तू का वाजवला राहू दे मला मी पुढे येतो म्हटलं तुला झटके उराला त्याला कंबळ पुढे म्हटलं काही कुठेच म्हटलं सामानामध्ये मला सामान करून म्हटलं थांबायला म्हटलं आलो होतो तर आला आपण आपले फुल लावून म्हटलं लागले आपले सांगायची बॉर्डरमध्ये सांगी मॉड येते चला म्हटलं कायचं काय आलं गावात आतून घ्यायला लागते एक शिगडी कडी घ्यायला लागते म्हटलं तसं चाललं म्हटलं कडी शिगडी घेऊन म्हटलं दोन्ही गंजात आपल्याजवळ म्हटलं चल म्हटलं तसं झालं पुढे कडी घेऊन म्हटलं आम्ही शिगडी घेतो म्हटलं अरे हे शिगडी कुठे आपलं ते तर त्या म्हटलं चल त्याला तावा जॉईंट नाही म्हटलं भारी राहतं म्हटलं तावाला शिगडी घ्यायचा म्हटलं नाही जॉईंट नाही म्हटलं चला जॉईंट नाही म्हटलं ठीक आहे उचलली आहे आणली कडी आम्ही ठेवलं गेलं सरळ यानं आणली कडी शाब उसळसाठी घरी जाऊन सरळ सामान धुणं घेणं म्हटलं कचकच आपल्याला आता ततीच पायाखाली अंगीन धुतो म्हटलं आलो तसं गावात आपलं तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या व्हिडिओला भाऊ कसं गरीब माणसाले सबस्क्राईब करा यूट्यूबवर आपलं यूट्यूब